की पूर्व विदर्भातल्या शिवसैनिकांना येणाऱ्या SIR-बद्दल, डिलिमिटेशनबद्दल आणि पुढे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून आम्ही हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। ॲक्च्युली हा मेळावा नाही आहे, हे प्रशिक्षण शिबिर आहे आणि यामध्ये लिमिटेड पदाधिकाऱ्यांनाच आम्ही बोलावलेलं आहे आणि याच्या माध्यमातून आता सर्व शिवसैनिकांना SIRच्या संदर्भामध्ये आणि डिलिमिटेशन्समध्ये कशा पद्धतीने आपण ॲक्टिव्ह राहिलो पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये शिवसेना वाढवण्याकरता शिवसैनिकांनी कशी तयारी करावी याबद्दल सर्वांना मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात येणार आहे। प्रशिक्षण वर्गात काय प्रशिक्षण दिलं जातं? SIRच्या संदर्भामध्ये आहे, BLOच्या संदर्भामध्ये आहे। BLOचे आम्ही 2 लेवल करतो आहे, त्या लेवलला लेवल 1, लेवल 2 या लेवलमध्ये कोणत्या शिवसैनिकांनी काय काम करावं त्याबद्दल सुद्धा त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि SIRच्या संदर्भामध्ये विशेष करून आपला शिवसैनिक कशा पद्धतीने जागरूक राहून जे विदेशी नागरिकांनी ज्या पाकिस्तानी आणि बांगलादेशांनी या ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदवलेलं आहे त्यांच्यावरती वाच ठेवून अशा देशद्रोह्यांना या मतदार यादीतून काढण्याकरता आम्ही लोकांनी प्रयत्न करायचा, या संदर्भात कसा प्रयत्न करायचा या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करणार। आतापासून तुमचा पक्ष कारण की ही लोकसभा निवडणुकीची तयारी आहे। पहिल्यांदा शिवसेना अशा प्रकारे बघितलं की 4 वर्ष आधी लोकसभा निवडणुकीची तयारी केली। यात अडचण काय, कुठलीही पूर्वतयारी असलेला काही हरकत नाही। पक्षाला मजबूत करायचं आणि येणाऱ्या काळातल्या निवडणुकीच्या ताकदीने लढायच्या या उद्देशाने अगर प्रायर तयारी ही आमच्या लोकांची आहे। येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना मजबूत व्हायला पाहिजे आणि पक्ष मजबूत आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धडाका लावलेला आहे की उद्या जाऊन आपला पक्ष कुठेही कमजोर दिसला नाही पाहिजे आणि कुठेही आमचा पक्ष कमजोर नाही आहे, त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असो या विधानसभा असो सगळ्या आमच्या नियोजन पद्धतीने सगळे संघटना मजबूत व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। SIRचा विषय तो शासकीय यंत्रणेमार्फत केला जाईल, आपले लोक त्याची काय भूमिका? नाही, अशा परिस्थितीमध्ये आपल्या लोकांना पण ह्या सगळ्या गोष्टींची अवेअरनेस किंवा त्यांची माहिती त्यांच्यापर्यंत असायला हवी, ज्या कारणाने कुठलाही आपला होऊ शकते या सगळ्या प्रोसेसमध्ये एखादा आपल्याच घरचे नाव कमी नको व्हायला याची पण काळजी आपल्याकडे अशा ह्या पूर्ण SIRच्या या संदर्भामध्ये बऱ्याचशा जागी आपण पाहिलेलं आहे की 5 लोकांचे घरचे नाव आले, 2 लोकांचे नावं कटले। अशा परिस्थितीमध्ये आपला कार्यकर्ता आपण हा जागृत राहिला पाहिजे या उद्देशाने पण हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। आपल्या हक्काच्या मतदारांचं नाव कटू नये यासाठी 100% पक्षाचं कार्यकर्त्याची जबाबदारी तीच आहे की आपले जे हक्काचे मतदार आहेत ते कुठेही कटले नाही पाहिजे आणि कोणावर पण या कुठल्याही परिस्थितीचा नाइंसाफी नाही झाली पाहिजे याची काळजी आमचा पक्ष घेत आहे। विरोधक सातत्याने मतदार यादीचा घोडचा आरोप करत असतात, त्यामुळे कुठेतरी या सगळ्या प्रक्रियेतून सगळं स्पष्ट होईल का? नाही, आता खरं पाहायला गेलं तर आजच्या परिस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रातलं इलेक्शन झालेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये घोळ आपल्यापर्यंत तर कुठे असं झालेलं नाही आहे आतापर्यंत। या पद्धतीने सगळी निवडणूक झाली, येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीकडे याचा माहिती आपल्याला मिळेल। सध्या तर अशी काही परिस्थिती नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।